आम्ही एका रेशनिंग कार्डमध्ये 3 महिला आहोत, तिघीही विवाहित आहोत, तर आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार का? आमचे पैसे जून महिन्यापासून बंद केले आहेत किंवा आम्हाला पैसे येत आहेत परंतु ते बंद होणार का? नक्की GR काय सांगतो याबाबतची माहिती द्या. तर तीच माहिती आपण या रीलमध्ये घेणार आहोत, त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी विराज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही एका कुटुंबातील 3 महिला लाभ घेतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुटुंब असे कसे ओळखतात, तर एका रेशनिंग कार्डवर असणाऱ्या सर्व व्यक्ती म्हणजे एक कुटुंब असतात. मग तुम्ही एका रेशनिंग कार्डवर समजा 3 महिला आहात, तिघीही विवाहित आहात आणि तुम्ही तिघीही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात आणि तुमचा लाभ जून महिन्यापासून जर बंद केला असेल तर तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत. आता याचा GR काय सांगतो तर लक्षात घ्या. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 GR आले होते. एक नवीन GR आला होता आणि त्या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2च महिला लाभ घेऊ शकतात. म्हणजेच की एकीचे जिचे लग्न झाले आहे ती आणि एक जिचे लग्न व्हायचं आहे ती, अशा 2च महिला फक्त लाभ घेऊ शकतात 21 ते 65 वर्ष वयोगटातील. मग आता तुम्ही आधी फॉर्म भरला, तुम्ही 3-4 जणांनी फॉर्म भरला, तुमचे सगळ्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट झाले, तुम्हाला सर्वांना पैसे आले, परंतु GR नुसार ते पैसे तुम्हाला बंद होतील. जरी तुम्हाला आता येत असतील तरी देखील तुम्हाला भविष्यामध्ये ते पैसे 100% बंद होणार आहेत, कारण एका कुटुंबामधून जास्तीत जास्त 2च महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्यांचे रेशनिंग कार्ड विभक्त आहे आणि त्या या योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला पैसे आहे असे मिळणार आहेत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, कारण कुटुंबाची व्याख्या म्हणजे एका रेशनिंग कार्डमध्ये असणाऱ्या सर्व व्यक्ती म्हणजे एक कुटुंब असे पकडले जाते. त्यासोबत तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे जरी 4 चाकी वाहन असेल तरी देखील तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत. ITR भरणारी व्यक्ती असेल, सरकारी नोकरदार असेल, पेन्शनधारक असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाहीत. जर तुम्हाला येत असतील तरी देखील ते भविष्यामध्ये बंद होऊ शकतात. त्यामुळेच कामाची रील शेअर करायला आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.